आज मसाला पावभाजीचा बेत करूयात. बटाटा, वाटाणा, फ्लॉवर आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून कट करून घेतलेत. त्यामध्ये 2 कांदे, 2 मिरच्या घालून कुकरमध्ये दणदणीत 4 शिट्ट्या करायच्यात. वाटण करायचं आहे आपल्याला थोडंसं. आलं, लसूण आणि टोमॅटोची ग्रेव्ही याचं मस्त पेस्ट करून घ्यायची आहे. 4 शिट्ट्यानंतर भाज्या छान शिजल्यावरती स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल, 2 चमचे बटर आणि पेस्ट आपण जी टोमॅटोची केली ती घालूयात. पाव चमचा हिंग, हळद अर्धा चमचा, 2 चमचा लाल मिरची पावडर, मीठ, धने पावडर 1 चमचा, 2 चमचे पावभाजी मसाला टाकून मस्त परतून घ्यायचं आहे वाटण आपलं तेल सुटेपर्यंत. मग नंतर आपण पावभाजीची भाजी घालून छान एकजीव करायची आहे. थोडंसं चिमूटभर फूड कलर घेतला आहे मी, रेड कलरचा, ऑप्शनल आहे. आणि मस्त 1 वाटी भरून माझ्या आवडीची कोथिंबीर घालून मस्त भाजी शिजवून घ्यायची आहे. काय कलर, काय टेक्स्चर आलेलं आहे भाजीला, सुंदर वास दरवळतोय. मसाला पावसाठी 1 चमचा बटरमध्ये 1 पळी भाजी पावभाजीची घेतली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ घालून छान परतून घ्यायचं आणि पाव आपले मस्त त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आहा! सुंदर अप्रतिम वास येत आहे. अप्रतिम आपली मसाला पावभाजी रेडी आहे.